पिसाळ झरेगाव माझं. मी 1981 ला BST मध्ये बस वाहक म्हणून कामाला लागलो आणि बस निरीक्षक, ट्रॅफिक कंट्रोल आणि वाहतूक अधिकारी म्हणून रिटायर झालो. तिकीट अँड कॅशलाही काम केलं. सध्या मुंबईला स्थायिक आहे. येऊन जाऊन शेती आहे गावाला. राजकीय प्रवास करताना मी BSTत नोकरी असून सुद्धा भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता म्हणून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. वार्डाचा एक अध्यक्ष होतो, नंतर मंत्री, महामंत्री तालुक्याचा म्हणून काम केलं आणि मला 2 वर्ष वार्ड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम करता आलं विक्रोळी तालुक्याचं. राजकीय क्षेत्रात चांगला जम बसवला होता, पण सरकारी नोकरी होती, BST नोकरी होती आणि महानगरपालिकेच्या अंडरटेकिंग BST असल्यामुळं मला विलाससारखा उभा राहायचा चान्स नाही मिळाला. पण तेवढा सपोर्ट मला होता आमदार खासदार. अचानक 2007 साली मी कावीळने आजारी पडलो. मला आनंद वाटतो आणि माझ्या पक्षाचा अभिनंदन मला आनंद वाटतो. माझ्या 3 महिन्याच्या सेवेसाठी एक आमदार आणि एक नगरसेवक 24 आवर्स माझ्या सेवेसाठी होते. एवढं मला पक्षाने दिलं, माझा जीव वाचवला. मी गावी आल्यानंतर माझ्या मिसेसला माहिती आहे, सगळे म्हणायचे आता हे कावीळने गेला. मला कुठलंही व्यसन नव्हतं. आता कावीळने का 6 आजारी पडलं. 2005ला आणि 6ला मुंबईला भरपूर पाऊस झाला होता आणि वरती आमच्या डोंगर सूर्यनगरला डोंगर भाग होता आणि संघाचे कार्यकर्ते यायचे आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्या सेवेसाठी जायचो. आणि त्या पावसामध्ये पाणी खूप आलेलं होतं खाली आणि एक पंचनामा होता. घरून गडबडीत पोलीस चालते बोलवायला पंचनामासाठी आणि त्यांनी सांगितलं तुमचे ते SEO असल्यामुळे सही लागते किंवा तुमची साक्ष लागते. विशेष कार्यकारी अधिकारी होतो मी. पाणी खूप होतं, पायातली स्लीपर निघून गेली. ती खाली घेण्यासाठी वागलो. माझा त्या गटाराच्या पाण्यामध्ये मुंडकं आणि पायावरती पोटात पाणी गेलं असं डॉक्टरचं म्हणणं होतं रे. त्यामुळे ती कावीळ झाली होती. लोकांची भरपूर सेवा केली. आज विभागात फिरताना खूप वयस्कर माणसं माझे पाया पडतात. मला लाज वाटते, मी त्यांना पडू देत त्याची गोष्ट वेगळी, पण एवढं चांगल्या प्रकारे समाजसेवा केलेली आहे विक्रोळी भागामध्ये. आज माझा मुलगा, 3 मुली आहेत, चांगल्या वेल सेटल आहेत, पण हाऊसवाईफच आहे. मुलगा अदानीमध्ये इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचंही चांगलं आहे. विक्रोळीला चांगलं घर आहे, पुण्याला एक घर आहे, एक झऱ्याला पण एक घर आहे आणि आनंदित सुखी संसार आहे. दुसरं मी बरेच कार्यक्रम अटेंड केले, संघाचे केले, पक्षाचे केले, समाज मित्रमंडळींचे केले, विभागातले केले. पण सगळ्यात मला आज एवढा आनंद वाटतोय आज तुमच्यामध्ये येऊन की मी मागची 2 वर्ष का चुकवली. तर माझं ते तिकीट अचानक कन्फर्म झालं होतं. काश्मीरला मित्रमंडळी घेऊन चालले होते. भारत भ्रमण पूर्ण झाले, पण पासपोर्ट नसल्यामुळे परदेशात नाही गेलो अजून. भारत पूर्ण झाला माझा फिरून. खूप जीवनामध्ये माझ्या मुलामुळं किंवा माझ्या कुटुंबामुळं मी खूप सुखी आहे. पुण्याला माझं सासर आहे, आकुर्डीला, राकेश पाटील, हे वेल सेटल आहे. विठ्ठल मंदिर.